श्री स्वामी समर्थ. तयारी वगैरे झाली, घरातली कामं वगैरे करून घेतली आणि मस्त तयारी करून बसली. 12 वाजेची वाट बघत होती, कारण की 12 वाजता आमची बस निघणार होती. मम्मी 11:30लाच घरातून निघालेली. मिस्टरांनी मला पोचवून दिलं तिथं, कारण की बायका आम्ही गाडी करूनच निघालेलो होतो. आणि मी जात होती गुरुपीठावरती. वेदला सांगितलं अभ्यास कर आणि पप्पांना त्रास देऊ नको. आणि गुरुपीठला आम्ही पोचलो 4 वाजता सकाळी. आणि तिथं वेटिंग रूम होती, तिथं सर्व बायकांनी ना बॅगा वगैरे ठेवल्या. त्याच्यानंतर म्हटलं चला आता आपण थोडं फ्रेश होऊ. त्याच्यानंतर आम्ही कुंडावरती गेलो, तिथं हातपाय वगैरे छानपैकी धुतले. आणि त्याच्यानंतर मग परत आम्ही बॅगांजवळ गेलो. बॅगांजवळ तयारी वगैरे करून घेतली, कारण की आमची ना सकाळी 6:30ला सत्यनारायणची पूजा चालू होणार होती. पहिली बॅच ही चालू होणार होती. मग पहिले आधी मांडणी वगैरे तिथं छानपैकी करून घेतली. साहित्य आम्ही सर्व सामान घरूनच घेऊन गेले होते. फुलं वगैरे पण नेलेले होते. बाळकृष्णाची मूर्ती हे सर्व आम्ही घरून घेऊन गेलेले होते. मग पूजा वगैरे तिथं थोडा 5-10 मिनटं वेळ होता. मग पूजा चालू झाली आमची. पूजा झाली, बाळकृष्णाच्या मूर्तीचा पण अभिषेक चालू झाला. आणि गळती पात्र तर मी घरूनच घेऊन गेली होती. आणि मग पूजा झाली, बाळकृष्णाचा अभिषेक झाला आणि मस्तपैकी बाळकृष्णाला सजवून वस्त्र घालून छानपैकी तयारी करून तिथं तांदुळामध्ये ठेवलेलं होतं. आणि आजूबाजूला फुलं आणि खूप छान दिसत होतं. आणि शिऱ्याचा प्रसाद तर त्या लोकांनीच सर्वांना वाटलेला होता. प्रत्येकाला त्यांनी शिऱ्याचा प्रसाद दिलेला आणि खूप छान वाटत होतं. आणि सकाळी पूजा झाली होती, फ्रेश एकदम भारी मस्त वाटत होतं. आणि पुढची व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच